नमस्कार मित्रांनो, मी विनायक मयकर आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। अचानक ठरलं आमचं अलिबागला जायचं, काल रात्री ठरलं, अचानक निघालो। व्हिडिओ कॉल बनवायला वेळ नाही भेटला। आता आम्ही सध्या तरी अटल सेतूला आहे आणि शिवज्ञा खूप एक्साइटेड आहे। शिवज्ञा शांत बसले एकदम, पहिल्यांदा वादळापूर्वीची शांतता आहे बहुतेक। शिवज्ञा कुठे चाललो आपण? मित्रांनो आता पाऊस चालू, पाऊस होऊन महिना झाला। महिन्यानंतर मी या रस्त्याला चाललो आहे। रस्त्याची परिस्थिती काय आहे मी तुम्हाला याच्यात दाखवीन व्हिडिओमध्ये, कुठे रस्ता खराब आहे काय आहे। सध्या तरी आता ऊन आहे, ऊन पडलेलं आहे, बरं वाटतं खूप। किती दिवसांनी एक महिन्यानंतर आलेलो आहे। मित्रांनो मी लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवलेला आपल्या गाडीला, इनोवाला 15 इंचच्या टायरच्या ऐवजी 16 इंचच्या आपण इनोवा क्रिस्टाचे टायर टाकलेले। टायरचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, गाडी एकदम पकडून चालते, मस्त वाटतं गाडी चालवायला, खूप मजा येते। आपण बहु घटना ऐकल्या असतील, सुसाईड करतायत लोक वगैरे, त्यामुळे कदाचित सेफ्टीसाठी लावण्यात आलेलं आहे। पहिला नव्हता ना आपण, एक महिन्यापूर्वी आलो काय ग? आता काही पहिला अगोदर घटना घडली तेव्हा तो एक टाटा नेक्सॉन गाडी होती, त्यांनी गाडी लावली, डायरेक्ट उडीत मारलं ते। यानंतर हे लावलं आणि काल काय परवा एक लेडीजनी प्रयत्न केला, पण ते पोलिसांची गाडी आली पटकन आणि त्याला पण तिला वाचवलं वाटतं। आता सकाळीच बघितलं ना आपण व्हिडिओ, तो कालची गोष्ट आहे। 7 का 8 किलोमीटर नंतर समोर दिसायला लागलाय। ते सुसाईड करण्याच्या इथे घटना वाढत झाली, त्यामुळे ते लोक गार्ड लावत आहेत। एवढाच भाग, फक्त एवढाच पट्टा बाकी आहे मला वाटतं, असं वाटतं इथे ऑलरेडी काम केलं आहे। मित्रांनो अटल सेतू आता संपलाय, आता हा टोल नाका लागलाय। प्रत्येकांना म्हणजे माझे खूप मित्र विचारत आहेत की अटल सेतू झाल्यानंतर कोणता गट आहे की तो खारपाड्याला बाहेर पडतो। खूप लोक वगैरे पनवेलला जायच्या JNPT रोडला बाहेर पडतात। तुम्हाला यामध्ये मी दाखवीन कोणता गट आहे आणि कसा येतो। तर टोल नाका आता क्रॉस झालेला आहे आणि टोल नाका झाल्यानंतर आपल्याला सरळ सरळ जायचं आहे, कोणताही प्रकारचा लेफ्ट मारायचा नाही। सरळ सरळ जिथे ब्रिजचा एंड होतो, एंड झाल्यानंतर जो रस्ता खाली उतरतो तिथून लेफ्ट मारायचा, डायरेक्ट चिर्ले जंक्शनवरून चिरनेरला तुम्ही जाऊ शकता। हा बोर्ड लागेल पनवेल, पुणे, गोवा, JNPT, उरण, सगळे इथेच कन्फ्यूज होतात। हा जो कट दिला लेफ्ट साईडला, ह्या कटनी जातात आणि JNPTला जातात। ह्या कटला नाही जायचं आपल्याला, आपण सरळ जायचं। आपण
आता आपण अटल सेतू आपला कम्प्लीट झालेला आहे. आता आपण JNPT रोडला आलो. JNPT रोडला आल्यानंतर हा उरणला जातो रस्ता सरळ. उरणला जायच्या अगोदर परत तुम्हाला जर समजा शिवडीला जायचं असेल मुंबई तर परत अटल सेतू चढण्यासाठी इथून एंट्री आहे. आपल्याला सरळ जायचं आहे. 1 किलोमीटर आपला सरळ 1-1.5 किलोमीटर आपला सरळ जायचं आहे. हा लेफ्ट आपल्याला मारायचा आहे. हा लेफ्ट या सर्व्हिस रोड वरनं लेफ्ट मारून आपण डायरेक्ट चिरनेरला मारायचं. बोर्ड लक्षात ठेवा, हॉटेलचा बोर्ड. ...100-150 मीटर एवढा तुम्ही सरळ नंतर आपण लेफ्ट टर्न मारायचा आहे. लेफ्ट टर्न मारल्यानंतर डायरेक्ट तुम्ही चिर्ले जंक्शनला वैष्णवी हॉटेल म्हणून आहे. आपला चिरनेर रोडला वैष्णवी हॉटेल आहे. चिरनेर खारपाडा रोडला इथे बाहेर पडा. मग तुम्हाला राईट मारून सरळ सरळ जाऊन खारपाड्याला बाहेर पडू शकता. तर मगाशी आपण जसं लेफ्ट मारल्यानंतर 2.5-3 किलोमीटर नंतर 2.5-3 किलोमीटर तुम्हाला राईट घ्यायचा आहे. खड्ड्यांची आहेत तरी खड्डे आहेत बऱ्यापैकी. हे बघा चालू झाले खड्डे. Take the next right onto National Highway 348B. हा जंक्शन लागतो आपल्याला. आपण पूर्वी जो यायचो तो इथून यायचो. जेव्हा आपण उलवेवरना नवी आपला पाम बीच रोडनी राईट मारून जेव्हा आपण या रस्त्याला तो इथून यायचो. आता अटल सेतू बनल्यामुळे आपण इथून येतो. हा बघा वैष्णवी हॉटेल. हा वैष्णवी हॉटेल आहे. आणि आता तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे खारपाडा. डायरेक्ट सरळ जाऊन नंतर दोन टर्न लागतात. लेफ्ट मारत तुम्हाला खारपाडा.
वैष्णवी हॉटेल नंतर आपण जो रस्ता पकडला सरळ सरळ 3 किलोमीटर बरोबर चिरनेर. बघा चिरनेरचा महागणपती, चिरनेर गावाला आहे ते चिरनेरचा महागणपती आहे, गणपतीचा मंदिर आहे ते. तर कधी इथून जाताना गणपती मंदिरात नक्की भेट द्या, गणपती दर्शन घ्या. चुटकी अपने छोटे से हाथ आगे नहीं बढ़ाएगी. आज उन हाथों से भुट्टे के बाल से मुझ बना मुस्कुराएगी. कंघी हाथ पकड़ आपला सरळ सरळ अजून बहुतेक 10 किलोमीटर जायचं आहे. 10 किलोमीटर नंतर आपण डायरेक्ट मुंबई गोवा हायवे पेणला खारेपाड्याला आपण जॉईंट रोड आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो व्हिडिओ मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मी जो युट्यूबवर टाकतोय कसा वाटला, काय जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. हा महागणपतीचा बोर्ड आहे चिरनेरचा. इथून पण रस्ता आहे तुम्हाला जाण्यासाठी. चिरनेर महागणपती. उडत चालले मन हे तुझ्या आता आपण थोड्याच वेळात पोहोचू खारपाड्याला. 2-3 मित्र आपले अलिबागला गेले, स्टेटस बघितले, त्यांना विचारला अलिबागला काय सिच्युएशन आहे रस्त्याची. तर वडकडला थोडेफार खड्डे पडले बोलतात. बघूया आता वडकडला गेल्यानंतर मला माहित पडेल किती काय खड्डे, कारण बहुतेक आता 2-3 दिवस पाऊस नाही आहे, कदाचित खड्डे बुजवायचं काम पण चालू आहे. कारण इथे कसं या साईडला कसं आहे की जसा पाऊस थांबतो तसं इकडची पालिका वगैरे, ह्या साईड नगर पालिका वगैरे हे लोक पटकन खड्डे बुजवण्याचं काम चालू करतात. साडेसातला मी घरातनं निघालो आपल्या प्रभादेवीवरून. डिझेल वगैरे भरून पावणे 8ला मी पेट्रोल पंपावरून निघालो. तर डायरेक्ट मी इथे 8:45ला बरोबर पेणला आलेलो आहे. खारपाडा क्रॉस करून पेणला मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. तर अटल सेतूवरून 1 तासात तुम्ही पेणला येऊ शकता. पहिला आपल्याला 2 तास लागायचे नॉर्मल जसं रस्त्याने वाशी वगैरे करत यायचो, पण अटल सेतूमुळे 1 तास वाचला आपला. आणि मराठी गाणी हा कॉम्बिनेशन खूप भारी आहे, मजा येते. आणि या साईडला आपल्या या रस्त्याला तुम्ही मराठी गाणी ऐकण्याचा जो आनंदच वेगळा आहे. कारण मी कधी पण इकडे मुंबई गोवा हायवेला वगैरे गावी वगैरे जातो, रत्नागिरीला, माझं गाव रत्नागिरीला, तर शक्यतो मी मराठी गाणीच ऐकतो. खूप बरं वाटतं मराठी गाणी ऐकण्याला. तुम्हाला पण कधीतरी हा एक्सपिरियन्स झाला असेल बघा. तर मंडळी सकाळी निघालो लवकर म्हणून इकडे पटापट आलो. नंतर आज सॅटर्डे बोलल्यानंतर इथे मला तर माहिती आहे अलिबागला सॅटर्डे बोलल्यानंतर वडगावच्या अगोदरपासून जाम होतो, पण हा ट्रॅफिक जाम असतो. पण आता मी वडगाव क्रॉस करून JSW पण क्रॉस केला आहे. सध्या तरी ट्रॅफिक नाही. आता बघा पोयनाडला काय परिस्थिती आहे. रस्ते
सध्याची परिस्थिती ठीक आहे थोडीफार. आता गणपती येतोय तर गणपतीमध्ये घंटे पुजवणं चालू होईल, कारण मग मुंबईतले लोक कोकणात येतात गणपतीसाठी. कोयनाड आला. नशीब चांगला आपला. तर मित्रांनो सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे जोशी वडेवाले नाश्ता करायला. शिवत नाही भूक लागली. चला आता नाश्ता करूया. आता आम्ही चाललो नागावला ठार गल्ली पूजाच्या मामाकडे. अलिबागला आलोय. पाऊस थोडा असं वाटतं की उन्हात आलोय. मे महिन्यात सुट्टीमध्ये अलिबागला आलो असं वाटतंय. एवढा कडकडीत ऊन आहे, असं वाटतं उन्हाळा चालू आहे. जरा पण पाऊस भेटला नाही. ते वेगळा खड्डे रे नागावला, खतरनाक खड्डे. तिथे पण नव्हते. का माहितीये आता आपण पूजेच्या मामाकडे आलो आहे. हा पूजेचा मामाचा घर आहे, दुकान आहे त्यांचा. मामाकडे आलो आहे. थोडा वेळ इथे थांबू आणि मग निघू मुंबईला.